हे नाटके बाई, का नाटकं करतेस ग? मम्मीचं नाव घेऊन का मम्मीला बदनाम करायला लागलीस? तिने इतकं तुला सहारा दिला, इतकं तुला सांभाळलंय, हां आत्ता पण सांभाळती, तिच्याच घरात राहून तिचं नाव तू बदनाम करायला लागलीस. हां काय रडू 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 नाटकं करून करून सांगायला लागली लोकांना, जेवढं होईल तेवढं व्हायरल करा व्हिडिओ. तुला लाज नाही वाटत थोडीशी आईबद्दल असं बोलायला? आणि मला म्हणते की ती येऊन चाड्या सांगते, तिने गेले मम्मीला फुगून दिले, ले कान भरलेत, मम्मी तिचे हो लावती आणि मला असं झालं की या घरात नको राहायला. कुठं तुला तूच आम्हाला जगून देईनास. मम्मी चुकीची नाही आहे, कळालं ना? मी चुकीची आहे. तू का तुझं कसं आहे, मी ते का असतं ना काय म्हण, आता ते मला येत पण नाही बोलता, म्हणजे सांगता पण येत नाही, तशी तुझी गत आहे. तुझं आहे ना काय सांगू का? मी पण आहे तुला की मी खरी आहे, खोटं असलं तरी मी खरी आहे. मम्मी खरी आहे, मम्मी खोटी, मी खोटी, दादी सुद्धा खोटे, घरचे सगळे खोटे, तूच खरी आहे. ले रडू सांगायला लागली ती येऊन, मम्मीचे कान भरले, माझे तर नको नको झाले, काय करू आई असून असं वागती, जा म्हणती मला, तिचं ऐकून जा म्हणती. मम्मी म्हणली नाही जा, मम्मी येणार रागात म्हणली की जा म्हणून, आणि मला पण म्हणलेली मम्मी जा म्हणून. मग काय मी लगेच काय मम्मीचं नावाचं बदनामी करू का? हां मम्मी मला जा म्हणली म्हणून. मम्मी मला पण म्हणली तुम्ही दोघं पण राहू नका, दोघांचा तमाशा चाललाय ना, आम्हाला टेन्शन देऊ नका, तो दोघांचं लग्न केले ना, तू तुझं तिकडं राहा, कुठं खुश राहा, आणि तू तुझं राहा, दोघांनी पण जा, माझ्या जवळ राहू नका, असं मम्मी म्हणली, कळालं ना? तुलाच एकटीला म्हणली नव्हती, तुझं एकटीचं सांगतेच, माझं पण सांग ना, तिला पण म्हणली होती म्हणून. आणि तू तशी त्याला ऐकीची आहेस, तू तशी वागतेस म्हणून तुला सगळे आहेत ना बोलतेत, कळालं ना? म्हणते तिला नाजूकवानी बोलती मम्मी पप्पा समोर. माझं बोलणं तसं आहे, माझं राहणं तसं आहे, आणि मला आहे ना एखादं दोन सांगता येत नाही, कळालं ना? जे खरं आहे ना मी तेच बोलते, आणि सगळ्यांना माहिती आहे, घरच्यांना सगळ्यांना चाल माहिती आहे, तुझी पण कशी आणि माझी पण कशी आहे, कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे, म्हणून सगळे तुला बोलते. दादी तुला सांगून सांगून कंटाळले, 2-4 वेळा तर दाजींनाच मारायला तू निघलीस. मग त्यांनी खरं सांगितलं तुला, तुला टोचतं. तुझं म्हणणं आहे की तुला कुणीच नाही बोलायचं, तू तुझ्या मनानेच वागायचं, तुझ्या होला होच लावायचं, तू खोटं असलं तरी नाही खरंच म्हणायचं आहे ना? आताच सांगते मी नीट, मम्मीचं दुखतंय गिकतंय, पप्पाचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय 2 वेळा, तुला हे थोडीच लाज पाहिजे, त्यांना कसं मी टेन्शन देऊ, आणि मम्मीचे नाव खराब करायला लागली म्हणते, जेवढं होईल तेवढं व्हिडिओ व्हायरल करा, मी जीव देऊ का काय करू? बघा, म्हणजे मम्मीच्या घरात राहून सुद्धा मम्मीला ही नाव बदनाम करायला लागली तर किती डेंजर बाई आहे. मी कान भरत नाही, मी तिथं कधीतरी येते, ते पण मम्मीला विचारायला, मम्मीला बघायला येत असते, कळालं ना? आणि पप्पाला बघायला येत असते. तुझ्या चाड सांगायला मला काही तेवढंच काम नाही, उठलं की सुटलं तेवढंच काम करा, उठलं की सुटलं तेवढंच काम करा, मला तुझं काही घेणं देणं नाही, मला तुझं नाव पण घेऊशी वाटत नाही. मग ती इथं येऊन नुसतं चाड सांगते, नुसतं चाड सांगते. वा निर्लज्ज बाई, नालायक बाई. बहीण तर नाहीच आता, मी म्हणायची माझी मोठी बहीण पण बोलणं बंद केलंय. का म्हणून तुला मोठं बहीण म्हणू मी? हां असं वागते तर तुला काय मोठं बहीण म्हणू मी? मोठ्या बहिणीच्या लायकीची तरी आहेस का तू? हा मोठ्या बहिणीची लायकीची तरी आहेस का तू? कसं वागायचं, कसं? मोठी बहीण आहे ना ती आई असती, सगळे म्हणतात ना मोठी बहीण आईच्या जागेवर असती. मोठ्या बहिणीने सगळ्यांना घराला भांडण चालले, माझे आणि माझ्या छोट्या बहिणीचे नाही तर छोट्या भावाचे भांडण चालले, तर मोठ्या बहिणीने म्हणले पाहिजे तुम्ही दोघं भांडण करू नका. मोठ्या बहिणीने एकदम घराला नाही बांधून ठेवलं पाहिजे की कुटुंब एकत्र राहा म्हणून, असं मोठ्या बहिणीने केलं पाहिजे. तर ही नाही, हीच मेन बाई घर फोडायला लागली. हां घर फुडी बाई आहे हीच घर फुडती. मला कळतच नाही, माझं नाव खराब कर ना, माझं तर केलं तर केलं, मला तर काय काय बोलतीस ते सोड, पण मम्मीला कशी लोकच बोलायला लागली बिचारीला. तिने ते व्हिडिओ बघितला, तिला किती वाईट वाटेल की म्हणती व्हिडिओ व्हायरल करा, मम्मी अशी आहे तशी आहे, पोटच्या गोळ्याला पण असं आहे, ती हे करती, हाकलून दिले मला मम्मीनी. तिला किती वाईट वाटेल, तिला वाटन इतकं मी लहान, तिने इतकं केलं तुझ्यासाठी, ती विसरली आणि ती फक्त हक्क जा म्हणली तर ते तुला दिसलं. मग चांगलं तिने केलेलं ते सुद्धा सांग ना, ते नाही सांगणार आणि ते दिसणार पण नाही तुला. ते बरोबर आहे ना, लोकांनी म्हणजे कुणी आपल्याला एकदम चांगलं केलं ना ते दिसत नाही, पण आपण एक चुकी केली ना लोक तेच धरतात आणि त्यालाच एकदम ताणून लबऱ्यासारखं ताणवतात. अशी जी गत झाली. मम्मीने चांगलं केलेलं सांगणार नाही, पण मम्मी एक शब्द बोललेली तिने तेच धरले आणि आता मम्मीचं पण नाव घ्यायला लागली, मम्मीला पण बदनाम करायला लागली. तिच्या घरात राहून तिचं बदनामी करू नकोस बाई.
मला काय बोलायचं बोल, माझी बदनामी कर, माझा पाय उतारा पातारा काढ, माझी इज्जत काढ, मला काही नाही करायचं. का तर तुझ्या नादी कोण लागतच नाही, तू आहेस तशी. पण मम्मीला तर नको ना बोलू, मी तुझ्या पाया पडते, मम्मीला बोलू नको. मी आहे ना माझ्यासाठी आहे ना माफी माग, मी माझ्यासाठी मी म्हणत होते नाही माफी मागणार, पण मम्मीसाठी मी तुझी माफी मागते की नको बाय असं करू, मी तुझ्या पाया पडते, नको असं मम्मीचं नाव घेऊ. का तर मी मम्मीचा विचार करते, मला मम्मी पप्पाचा विचार आहे, तुझ्यावर नाही आहे. मला त्यांचा विचार येतो, कळालं ना. त्यांच्या मम्मी आज इथं मला पुण्यामध्ये लय लांब लांब पण आहेत घरं कमी पैशाचे, पण मी 10,000 रुपये रूम भाडं भरून इथं का राहते मम्मी पप्पाजवळ, की त्यांना आहे ना म्हणजे सहारा म्हणून मी इथं राहते, कळालं ना. नाही तर मी लांब लांब पण राहायला तयार आहे, लय रूम भाडं पण कमी आहेत लांब लांब, पण इथं मी इतकं भाडं देऊन इथं राहते, मी त्यांच्यासाठी राहते. मला त्यांचा मला विचार येतो, त्यांना कधी काही गरज पडते का. आता ऑपरेशन झाले, किती दिवस झाला मी राशन आणते, मी आणतो, माझं नाव सुदेश, आम्ही दोघं जाऊन राशन आणतो. तुम्ही आतापर्यंत ऑपरेशन झाले पप्पाचं 2 महिने झालं, पहिलं ऑपरेशन झालं आणि आता दुसरं ऑपरेशन 1 महिना झालं. 2 महिन्यात तुम्ही गेले आणि राशन आणले का कधी. भाजीपाला राशन तांदूळ गिंदूळ पीठ गीठ हे ते आणलंच का. मी नेऊन देते मम्मीला, कळलं ना. मी येते मम्मीकडनं पैसे, मम्मी मला पैसे देते, मम्मी माझ्याकडनं पैसे घेत नाही कधी. मम्मी पैसे देते म्हणते हे जाऊन आण, मी असू दे जाते, मम्मी पैसे देते, मी पैसे घेते जाते, तिला जे लागते ते सगळं मी आणून देते तिला. का तर पप्पाला आता जाता येत नाही, 2 महिने झालं मी जाते सुदेशला घेऊन आणि आम्ही आणून देतो तिला जे गरज पडन ते. तू आत्तापर्यंत एकदा म्हणली मम्मी तुला काही गरज आहे का, आणू का मी, दे पैसे. असं नाही की मम्मी तुझ्या पैशाने म्हणणार आहे जाण, मम्मी स्वतःहून पैसे देते. उलट मम्मी आहे ना मला पैसे देते, ती घेत नाही आमच्याकडनं पैसे, ती उलट आम्हाला पैसे देते. तुम्ही विचारलंस का एकदा तरी. म्हणून ते सहारा म्हणून मी इथे राहिलेले मम्मीजवळ, कळलं ना. तुझ्यासारखं मतलबी पणावानी नाही राहिली, कळलं ना. आणि त्यांनाच नाव ठेवायचे, तू लय भारी बाई आहेस ग, लय भारी बाई आहेस. आणि रडती, मी रडले तर मला नाटक वाटलेलं. तुझं पण नाटकच आहे, नाटक करते लगेच रडायला येतं. नाटक तर 1 नंबर आहे नाटक करायला. कुठून शिकले काय माहिती इतके नाटकं करायला. आमच्याकडे तर असं कोण नव्हतं ना, माझा भाऊ आहे ना, बहीण आहे ना, मम्मी पप्पा आहे ना, मी कोण नाही. तू अशी नाटकं करायला कुठून शिकलीस ग. आणि बोलायचं तर लय 1 नंबर बोलते, फक्त बोलायची जकडं नाही का की समोरच्या लोकांनी तिथं बोलणंच असंच बघत बसावं एकटक, असं तर बोल नाही, लोकांना टुचून बोलायचं. परत मम्मीचं नाव घेऊ नको, आताच सांगते.